पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा मुद्दा आता कोर्टात पोहोचला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशभरात लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी सुनावणी करणार आहे. या जनहित याचिकेत लाखो वाहन मालकांना अशा प्रकारचं इंधन वापरण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय, जे त्यांच्या वाहनांसाठी योग्य नाही. वकील अक्षय मल्होत्रा यांनी ही याचिका दाखल केली असून यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला देशातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल मुक्त पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकेमध्ये प्रत्येक पंपावर इथेनॉलचे प्रमाण दर्शवणारे लेबल लावण्याची मागणीही करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना इंधनामध्ये किती इथेनॉल मिसळलेले आहे हे स्पष्टपणे कळेल. तसंच ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या इथेनॉल अनुकूलतेबद्दल माहिती द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणात संधी एकदाच येते, पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते. विकास कामं, लोकसेवा, तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे. आजचं राजकारण बदललंय. आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो. त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण, सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार. याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले 99 ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत. क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार, टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम, प्रोफेशनल ग्राफिक्स, व्हिडिओज आणि मोशन कंटेंट, मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग, प्रिंट, ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय. या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही, तर तुमची ओळख, तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे. 99 ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार. आजच आमच्याशी संपर्क साधा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.